आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहेत। निलेश, मुंबईतल्या 3 ठिकाणी आपण बघितलेलं होतं तर धनुष्यबाण विरुद्ध मशाल, मात्र इकडे ठाकरेंचे मित्रपक्ष आणि त्यासोबतच भाजप अशी एकूणात वेगवेगळे पक्ष मैदानात असतानाची लढाई, या तिघांच्या या 3 मतदारसंघातल्या किंवा लढाईविषयी, तिकडच्या प्रचाराविषयी काय अपडेट्स? अश्विन, 3 भाजपचे उमेदवार, 2 काँग्रेस आणि 1 संजय दिना पाटील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाचे उमेदवार, अशा पद्धतीची ही लढत आहे। या लोकसभा मतदारसंघांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर उत्तर मुंबई असेल, उत्तर मध्य असेल आणि ईशान्य मुंबई असेल, यापैकी तिन्ही मतदारसंघांमध्ये साधारणपणे उत्तर मुंबईमध्ये मुस्लिम मतदार जे आहेत ते 1.5 लाखांच्या पुढे आहेत। उत्तर मध्यमध्ये पाहिलं तर 3.5 लाख आणि ईशान्य मुंबई पाहिलं तर 3.5 लाखांच्या पुढे या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार आहेत। त्यामुळे मुस्लिम फॅक्टर या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत। मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी जर पाहिला तर खास करून ईशान्य मुंबईमध्ये नुकतीच जी घाटकोपरची घटना घडली होती, त्यानंतर प्रचंड प्रमाणात प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली देखील त्या मतदारसंघात पार पडली। कुठेतरी गुजराती मतं एकट्ठा करण्याचा प्रयत्न या निमित्तानं पाहायला मिळाला, मात्र कुठेतरी दुसरीकडे स्थानिक नागरिकांची यासोबतच प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। दुसरीकडे उत्तर मध्य मुंबईचा आपण विचार करायला गेलं तर या ठिकाणी वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम लढाई आपल्याला पाहायला मिळते। मुस्लिम फॅक्टर महत्त्वाचा आहे, यासोबतच उज्ज्वल निकम यांना आतापर्यंत देशासाठी जे काही काम केलेलं आहे ते पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपच्या वतीने करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। उज्ज्वल निकमांच्या 26/11च्या केसबद्दल देखील काही प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले, मात्र तो जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने ज्या पद्धतीने जायला पाहिजे होता तो कुठेतरी जाता आला नाही। त्यामुळे विरोधक कुठेतरी या ठिकाणी कमी पडले का हे देखील पाहावं लागणार आहे। हे देखील निकालानंतर स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उत्तर मुंबईचा पाहायला गेला तर उत्तर मुंबईमध्ये थेट केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचा एक सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता भूषण पाटील त्या ठिकाणी निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळतोय। केंद्रीय मंत्र्यांना आपल्या पदाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा होता, खास करून हार्बर लाईन बोरिवलीपर्यंत वाढवण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वाचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। मुंबईकरांचा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लोकल आहे, त्यामुळे लोकलच्या अनुषंगाने दिलेलं आश्वासन फलित ठरतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे मासळी बाजारातला एक प्रकार या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला होता, त्याच्यावरून पियुष गोयल यांच्यावर टीका झाली होती। मात्र या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी आहे की उत्तर भारतीय यासोबतच गुजराती मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे हा फॅक्टर कायम या लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचा ठरत असतो। त्यामुळे एकंदरीतच 3 लोकसभा मतदारसंघामध्ये आता नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं निलेश, विविध मुद्दे समोर आलेले होते प्रचाराच्या दरम्यान आणि आता मतदार राजा कोणाला कौल देतो पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊया, कारण तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ठाणे आणि कल्याणच्या जागेवर कोण बाजी मारणार, मतदार कोणाला साथ देणार याची उत्सुकता आहे। भिवंडी आणि पालघरच्या जागेवर तिरंगी लढत होतीये। तिरंगी लढतीत मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकेल हेही पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।